श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओत आपण महाशिवरात्रीची कथा ऐकणार आहोत. तर ही कथा पूर्ण ऐका, स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यावेळी महाशिवरात्री ही बुधवारी आहे, 26 फेब्रुवारीला आहे. माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात, शंकरांना अभिषेक, लघु रुद्र, महारुद्र करतात, बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथा ही सुरेख आहे. ती कथा अशी: एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते, काही ओम नमः शिवाय असा जप करीत होते. ते पाहून तो हसला. त्याची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत शिव उपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुपके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते, म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्यावर बेलाच्या पानाचा अभिषेक सुरू होता. व्याथाच्या हातून नकळत शिव उपासना घडत होती. तेवढ्यातच हळूहळू हरणाचा एक कलप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तिरका मठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला. हरणीला चाहू लागली. ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडा थांब. मला आत्ताच मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. मला त्यांना भेटू दे. मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार. हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसल्याने म्हणाला, वा, काय पण सांगत आहे. म्हणे मी परत येईन. हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. माझी पोरं बाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? व्याधा, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते, तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे. हरणी पुन्हा कळकळून म्हणाली. ते ऐकून व्याधाला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरणे आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनाच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्यांच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे. अशी ही कथा. शिव ही अज्ञाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचलेले पाहिजे. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात. कठीण साधेशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या समस्या गोष्टीपासून वर केल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली. ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्याले, परंतु विष निघताच सर्व पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो देव, विषपान करतो तो महादेव, म्हणून भगवान शंकराला नीळकंठ म्हणतात. भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ.